अण्णा ओबीसी समाजाचं नेतृत्व करत असताना बाकीच्या ओबीसीसाठी कोणीही नेता पुढे आला नाही आणि अण्णांनी ओबीसीसाठी प्रयत्न केलं चालू आरक्षणाची जबाबदारी टिकवण्यासाठी की कुठलाही नेता एकदम पुढे येणार अण्णांनी जबाबदारी घेतली. अण्णांच्या एवढा त्रास आता येते गेल्या इलेक्शनला बघायला लोक त्यांच्या अंगावर काय ते गाडीवर शाई फेक प्रचार रिक्षावर हे कर असला प्रकार करणं बरोबर नाही आणि विचाराची लढाई विचारानं लढली पाहिजे. आमच्याकडे जर करायचं म्हटलं असं तर आपल्याकडे बी लय आहे आपण करणार पण आपण कसं आहे विचाराची लढा आपला नेता विचाराचा लढा लढाला आहे त्यामुळे विचाराची लढा विचारानंच लढा दिला पाहिजे. त्यामुळे हिंसा कोण करता कामा नये. प्रचार कोण बी मतं मागायचा संविधान सगळ्यांना अधिकार आहे. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी सगळ्यांनी अधिकार दिलेला आहे. त्यामुळे मतं मागण्यासाठी प्रत्येक जाती धर्मातला माणूस कोण कुणापासून जाऊ शकतो आहे पण अण्णांच्यावर टार्गेट ओबीसी समाजासाठी अण्णा काम करतात त्यामुळे अण्णांनी टार्गेट करणं हे बरोबर नाही. आणि पूर्ण महाराष्ट्रभरचा धनगर समाज आहे की पूर्ण आता जागा झालेला आहे अण्णांच्या बरोबर आहे. आम्ही पट्टणकोडलीचं पुजारी आहे. आमच्या सांगली जिल्ह्यात आमचे भक्तगण आहेत. आमच्या भक्तगणासने आम्ही सांगायसाठी आलो की अण्णांच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जातीनं लक्ष घालून त्यांना भरपूर मतानं विजय करा ही जबाबदारी घ्या म्हणून हे सांगण्यासाठी आम्ही गेले आता 15 दिवस झाले तर आम्ही त्यातून साधारण तुमचे लोकसंख्या काय आहे म्हणजे समाजाची 4 लाख. ओबीसीसाठी जर लढा देणार आहे अण्णा आता जर त्यांच्या पाठीमागे जर आम्ही नाही उभारलो तर भविष्यात आरक्षणाला कुणीही वाचवू शकणार नाही. अण्णा आहेत. अण्णासनी फक्त सगळ्या ओबीसी समाजाने सगळ्या जाती धर्माने अण्णासनी आता सपोर्ट करणं गरजेचं आणि अण्णांच्या पाठी मी ठाम राहणार.